कोकणात पावसाचा जोर वाढला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात तर पावसाचा कहर पाहायला मिळत आहे। पावसामुळे डोंगर खचल्याची घटना घडली आहे। 2 जिल्हे आणि 4 तालुक्यांच्या सीमेवर असलेला देवाचा डोंगर खचल्यामुळे देवाचा डोंगर या गावाशी संपर्क तुटला आहे। वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। मंगळवारी हा डोंगर खचला होता। रस्त्यावरील दगड हलवण्यात आले होते, मात्र पुन्हा रात्री पावसामुळे दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली। देवाचा डोंगर या गावाशी संपर्कही तुटला आहे। डोंगराचा भाग कोसळून दगड रस्त्यावर येत असल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे। समुद्र सपाटीपासून सुमारे 2000 फूट उंचीवर असलेल्या देवाचा डोंगर गावाकडे जाणारा रस्ता धोकादायक बनला आहे। कोकणात मंगळवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला देवाचा डोंगर या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उंच डोंगरांची दरड कोसळून रस्ता वाहतुकीला बंद झाला आहे। देवाचा डोंगर घाटात दरड कोसळली होती। दरड हटवण्याचे काम कालपर्यंत सुरू होते, मात्र रात्री पुन्हा दरड कोसळल्यामुळे हा मार्ग आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे।